नमस्कार, मी किशोर महाले. आज आपण सॉइल मास्टर या डिव्हाइस विषयी माहिती जाणून घेऊया. सॉइल मास्टर हे डिव्हाइस काम करतं IoT आणि AI च्या टेक्नॉलॉजीवरती. हे स्मार्ट डिव्हाइस आहे ज्याच्याने आपण मातीमधील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, मातीचा pH, त्यानंतर EC इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, टेम्परेचर आणि मॉइश्चर हे 7 पॅरामीटर्स आपण चेक करणार आहोत. हे चेक करण्यासाठी आपल्याला एक स्मार्ट सेन्सर आहे. या सेन्सरला आयन एक्सचेंज वाला सेन्सर म्हणतात. हे आयन एक्सचेंज सेन्सर काम करतं आयन एक्सचेंज टेक्नॉलॉजीवरती आणि त्याच्यानुसारच आपण काय करणार आहे, आपलं मातीचं परीक्षण करणार आहे. माती परीक्षण करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे इथे हा एक 6 ते 9 इंचाचा खड्डा खंदायचा आहे. आपण आज द्राक्ष बागेचे माती परीक्षण करणार आहोत. माती परीक्षणासाठी द्राक्ष बागेच्या माती परीक्षणाचे रिझल्ट ॲक्युरेट येण्यासाठी आपल्याला 9 इंचापर्यंत 6 ते 9 इंचापर्यंत असा खड्डा खणून घ्यायचा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये आपलं सेन्सर अशा पद्धतीने प्लेस करायचं आहे. हे सेन्सर लावल्यानंतर आपला सॉइल मास्टर ॲप मोबाईलमध्ये जे आहे ते आपण चालू करणार आहोत. ॲप चालू केल्यानंतर इथे आपल्याला आपला फार्म जो आहे तो फार्म रजिस्टर करायचा आहे. मी इथे महाले फार्म नावाने फार्म रजिस्टर केलाय. माझा जो प्लॉट आहे SSN चा प्लॉट आहे, तो SSN प्लॉट मी इथे ऍड केलेला आहे. त्यानंतर माझं जे डिव्हाइस आहे त्याला मला पॉवर ऑन करावं लागेल. पहिले इथे मी पॉवर ऑन करतो. डिव्हाइस पॉवर ऑन झाल्यानंतर इकडे त्याचं इंडिकेटर आहे. इंडिकेटर तुम्हाला अशा पद्धतीने ग्लो झालेलं दिसेल. आता मी इथे डिव्हाइस सिलेक्ट करणार आहे. डिव्हाइस सिलेक्ट करण्यासाठी मला जो माझा डिव्हाइस आहे तो डिव्हाइस मी असं सिलेक्ट करेल आणि ज्या ठिकाणी एन्श्युअर द सेन्सर इज प्लेस्ड इन द सिलेक्टेड क्रॉप ज्यावेळेस येईल असं ब्ल्यू कलर मध्ये, त्यावेळेस मी त्याला काय करेल, डन करेल. त्यानंतर इथे मी माझ्या पूर्ण प्लॉटची माहिती इथे भरलेली आहे. किती नंबर ऑफ प्लांट्स किती आहे, एप्रिल कटिंग आहे की ऑक्टोबर कटिंग आहे, त्यानंतर सोइंग डेट कधीची आहे त्या पद्धतीने मी इथे माझे डिटेल्स टाकले. इथे वॉटर मॅनेजमेंट आहे. वॉटर रिक्वायरमेंट मध्ये किती पाणी लागणार आहे, काय लागणार आहे, हे आपलं स्मार्ट डिव्हाइस तुम्हाला आयडेंटिफाय करून देईल. त्यानंतर इथे न्यूट्रिएंट आहे. न्यूट्रिएंट्स जे आहे NPK ते आपण इथे बघणार आहोत. मी टेस्ट स्टार्ट करण्यासाठी स्टार्ट टेस्ट वरती जातोय. मला NPK ची टेस्ट घ्यायची म्हणून मी NPK वरती क्लिक केलं. ज्यावेळेस मी स्टार्ट करतोय टेस्ट तर माझे इथे रिझल्ट यायला सुरुवात होते आणि हा जो रिझल्ट आहे तो रिअल टाइम रिझल्ट आहे. आत्ताचा घडीचा जो माती परीक्षणाचा रिपोर्ट आहे किंवा माती परीक्षण जे चालू आहे त्याचे हे रिडिंग्स येत आहे. तर इथे तुम्ही बघाल तर न्यूट्रिएंट्स जे आहे, इथे जे न्यूट्रिएंट्स आहे तर न्यूट्रिएंट्स मध्ये नायट्रोजन जर बघितलं आपण, नायट्रोजनची जी करंट व्हॅल्यू आहे, अवेलेबल व्हॅल्यू 151.94 ppm दिसते मला. आणि आपली जी ऑप्टिमम रेंज जी आहे 181.220 ppm ही आपल्याला गरजेची असते. तर इथे तुम्ही बघू शकता की नायट्रोजन हा 29.6 ppm नी कमी दिसतोय. त्यानंतर फॉस्फरस जो आहे 70.56 ppm, जो की आपल्या ऑप्टिमम रेंजच्या मध्ये आहे, त्याच्यामुळे तिथे ऑप्टिमम आपल्याला दिसते, ऑप्टिमल व्हॅल्यू दिसते. त्याच्यानंतर पोटॅशियम जो आहे माझा तो 680 ppm नी आहे. तर इथे तुमची व्हॅल्यू जी दिसते ती हाय दिसते. तर आपल्याला गरज असते पोटॅशियमची 451 ते 600 ppm. त्यानंतर pH जो आहे आपला 6.42, आपल्याला pH लागतो 5.5 ते 7.5 ते 8च्या दरम्यान. तर pH जो आहे, pH ची रेंज असते 5.5 ते 7.5, ही ऑप्टिमल रेंज आहे. तर ह्या मातीचा जो pH आहे 6.40 एवढा आहे. त्यानंतर आपण या वॉटर मॅनेजमेंट किंवा वॉटर रिक्वायरमेंटच्या सेक्शन मध्ये जर गेलो आपण, तर वॉटर रिक्वायरमेंट मध्ये जर बघितलं आपण, पहिल्यांदा तुम्हाला दिसेल मॉइश्चर जो आहे तो आहे 75.83%. ऑप्टिमल रेंज आहे 50 ते 80%. आता ही रेंज आपण याच्यासाठी ठेवलेली आहे की ज्यावेळेस तुम्हाला मातीतील नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, NPK चे जर ॲक्युरेट व्हॅल्यूज जर तुम्हाला काढायचे असतील तर त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे इथे की तुम्हाला मातीचा मॉइश्चर किंवा मातीची ओलावा तो 50 ते 80%च्या मध्ये ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमचे जे रिडिंग्स आहे NPK चे ते प्रॉपर येतील. EC तुम्हाला इथे दिसत असेल 0.77 DS/मीटर. त्यानंतर मातीचं टेम्परेचर, मातीचं तापमान 29.40 डिग्री सेल्सिअस आहे. त्यानंतर आपली करंट स्टेज जी दिसते तर शूट ग्रोथ स्टेज आहे, ती आहे 11 ऑक्टोबर 2025 ते 10 नोव्हेंबर 2025.
या पिरियड मध्ये तुम्हाला किती प्रमाणात पाणी देणं गरजेचं आहे ते इथे दिसतंय. त्यानंतर इथे पुढे स्टेज आहे फ्लॉवरिंग, फ्रूट सेट. या प्रत्येक स्टेज वाईज आपल्याला किती न्यूट्रिएंट, किती पाणी, किती तुम्हाला खताची मात्रा देणं गरजेचं आहे हे आपल्याला इथे हे डिव्हाइस दाखवतं. हे अशा पद्धतीने स्मार्ट वर्क करतं. त्यानंतर इरिगेशन डिटेल्स मध्ये जर गेलं तुम्ही तर इरिगेशन डिटेल्स आपण काढू शकतो की तुमचं वॉटर टँक कसं आहे काय या पद्धतीने. आता पुढच्या 46 सेकंदामध्ये आपला माती परीक्षणाचा अहवाल तयार होईल. तो आपण आता बघूया तो रिपोर्ट कसा जनरेट होतो. तर अशा पद्धतीने रिपोर्ट झाल्यानंतर तो रिडिंग्स कंप्लीट झाल्यानंतर 5 मिनिटाच्या ड्युरेशन मध्ये इथे आपल्याला स्टॉप करायचा आहे. स्टॉप केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो माझा SSN प्लॉट आहे त्याचा 24 ऑक्टोबर 2025 9:27 घेतलेला हा माती परीक्षणाचा अहवाल तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. तो मी आता डाउनलोड करतोय. तो डाउनलोड केल्यानंतर अशा PDF फॉर्मॅटमध्ये तो जनरेट होईल. या PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला दिसेल की त्या शेतकऱ्याचं नाव काय आहे, त्यानंतर किती एरियाचा तो प्लॉट आहे, 2 एकरचा, कोणती क्रॉप आहे, अनालिसिस तारीख, अनालिसिस डेट जे आहे 24 ऑक्टोबर 2025. त्याच्यानंतर हा तुमचा सॉइल अनालिसिसचा रिपोर्ट आहे. पीएच जे रिझल्ट आलेले आहे ते रिझल्ट तुम्ही इथे बघता, रिझल्ट आणि इथे त्याचे ऑप्टिमल रेंज आणि त्याचं स्टेटस नॉर्मल आहे की लो आहे की कमी आहे, लो आहे की हाय आहे. तर इथे जर तुम्ही बघितलं नायट्रोजन जे आहे 149.10 ppm इथे लो आहे आणि ते लो असल्यामुळे आपल्याला तिथे कोणकोणते ऍप्लिकेशन्स तिथे द्यायचे आहे तर रेकमेंडेशन मध्ये आपल्याला दिसतील. युरिया दिला गेला पाहिजे किंवा तुम्ही कॅल्शियम अमोनियम नायट्रेट दिलं पाहिजे किंवा तुम्ही अमोनियम सल्फेट दिलं पाहिजे, जेणेकरून तुमचं जे नायट्रोजनची कमतरता आहे ती तुमची काय होईल, फुलफिल होईल. त्याच्यानंतर फॉस्फरस जो आहे 70.56 ppm आहे तो नॉर्मल आहे, त्याच्यामुळे आपल्याला तिथे काही रेकमेंडेशन देण्याची गरज नाहीये. त्यानंतर पोटॅशियम जो आहे 658 ppm आहे, तर इथे करंट लेवल इज मोर दॅन रिक्वायर्ड रेंज, म्हणजे इथे पोटॅशियम हा असलेल्या अवेलेबिलिटी पेक्षा काय जास्त आहे थोडासा, तो चालू शकतो. मॉइश्चर इथे 77.43 आहे आणि टेम्परेचर आहे तुमचं 29.40 डिग्री सेल्सिअस. हा रिपोर्ट तुम्ही अशा पद्धतीने शेअर करू शकता PDF फॉर्मॅटमध्ये, व्हॉट्सअप किंवा कुठल्याही ठिकाणी तुम्ही तो काय करू शकता, रिपोर्ट शेअर करू शकता अशा पद्धतीने. तर हे स्मार्ट डिव्हाइस आहे सॉइल मास्टर, ते तुम्ही यूज करू शकता, वापरू शकता. आणि हे तुमच्या आता जर तुम्ही बघितलं तर हा माझा 2 एकरचा पूर्ण प्लॉट आहे. ह्या 2 एकरच्या प्लॉट मध्ये मी कुठेही जाऊन ते चेक करू शकतो. माझा माती परीक्षणाचा अहवाल हा मला 5 मिनिटांमध्ये इथे मिळतो आणि त्या 5 मिनिटाच्या अहवालानंतर मला काय ऍप्लिकेशन्स द्यायचे ते मी इथे टाकू शकतो. त्याचे रिझल्ट, त्याची अॅक्युरेसी खूप चांगली आहे. आपण ह्या डिव्हाइसचा जो काही माती परीक्षणाचा रिअल टाइम रिपोर्ट आणि सॉइल टेस्टिंग लॅब मधला रिपोर्ट याचे कंपॅरिझन्स बऱ्याच लोकांनी केले, त्यांच्या शंका समाधान आपण त्यामध्ये पूर्णपणे फुलफिल केलेले आहेत. तर हे डिव्हाइस एकदम व्यवस्थित वर्क करत आहे. तर याची अॅक्युरेसी तुम्ही जर 80 ते 85%, त्याही पेक्षा जास्त म्हटलं गेलं तर 90% पर्यंत आपली त्याची अॅक्युरेसी येते. अशा पद्धतीने ते काम करतं. हे बॅटरी पॉवर्ड आहे, त्यानंतर सोलर पॉवर असल्यामुळे तुम्ही सोलर पॅनल लावून त्याचं चार्जिंग चालू शकता. अशा पद्धतीने स्मार्ट डिव्हाइस काम करते सॉइल मास्टर.